जोडमूळ संख्या आणि समूळ संख्या यावरती आपल्याला पोलीस भरतीला हमेशा उदाहरणं असतात. बरं, नेमका या दोघातला फरक काय? आता मित्रांनो, जोडमूळ संख्या म्हणजे काय माहितीये का? ज्या मूळ संख्यामध्ये फक्त 2चा फरक असतो ना, त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. बरं, आता सर 1 ते 100 पर्यंत आम्हाला सांगा बरं, जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत? बघा, लक्ष द्या. 3,5 त्यानंतर 5,7 त्यानंतर 11,13 त्यानंतर 17,19 त्यानंतर 29,31 बरं का, नंतर 41,43 नंतर 59,61 नंतर 71,73 1 2 3 4 5 6 7 8 मित्रांनो, 1 ते 100 मध्ये ना 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत आणि यावरती आपल्याला हमेशा प्रश्न असतात बरं का. आता समूह संख्या म्हणजे काय मित्रांनो? ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाज्य फक्त 1 असतो त्यांना म्हणायचं समूह संख्या. आता उदाहरणार्थ बघा, खूप सोपं आहे. इथं मी 18,19 लिहितो. 18 आणि 19ला एक व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग जातो का? नाही ना, याला म्हणायचं समूह संख्या. फॉर एक्झाम्पल, आता मी 48,53 लिहितो. मला सांगा, 48 आणि 53ला एक व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग जातो का? नाही ना, याला माहिती समूह संख्या. आता या समूह संख्येची खासियत काय माहितीये का? समूह संख्या मित्रांनो, नैसर्गिक क्रमागत नैसर्गिक कुठल्याही दोन लगतच्या संख्या त्या सगळ्या समूह संख्येच्या जोड्या असतात. कुठल्याही घ्या तुम्ही. आता मी 2,3 घेतलं, समूह संख्या झाली. 18,19 घेतलं क्रमवार, समूह संख्या झाली. 91,92 घेतलं, समूह संख्या. म्हणजे क्रमाने येणाऱ्या लगतच्या दोन संख्या या काय असतात? समूह संख्या असतात.